मेरा भाई आम्ही आलोय दुर्गा सागर रिसॉर्टवर इथं मुरुड बीचवर. मुरुडचा बीच आहे इकडं. आणि तर रूम घेणार लवकर. रूम घेतली की पहिल्यांदा झोपणार आहे. तेव्हा मासे तयार व्हायचं तेव्हा होऊ दे. झोपून आपलं निवांत परत झाले की लागले तिकडं मासे पिसं त्यांचा नियोजन करायला. सगळं झालं की आपलं उठायचं आणि परत तोंडाला खायला लागलं. चालू पण सुट्टी नाही. झोपणार पहिल्यांदा. बसतो जरा. आणि मासं कुठनं घेतलं मला आता मला हरण्या बंदर बसलं मासे घेतलं. आणि शेट नमस्ते काय म्हणता बोला. काय हाय इथं तुमच्या बरोबरच आहे. काय म्हणताय काय चाललंय की आपलं रोजचं रेग्युलर कार्यकर्ते गाठ पडायला लागले. झोप नाही रात्रभर. 10 वाजता रात्री हल्लोय. तुम्ही लवकर निघून आम्ही किती 1-1.5 वाजता हल्लोय. 1-1.5 वाजता हल्लाय पण आम्ही 10 वाजता हलून सकाळी 6 वाजता रस्ता बेकार आहे. आता गेले पहिल्यांदा झोपणार आहे. मासं होतील तेव्हा याचं खायचं पारायचं तोंडाने. लई लोड घ्यायचा नाही. बीचवर जायचं संध्याकाळी. आता नाही. आता जेवायचं परत आणि झोपायचं नाही. जरा डोकं बिकं जाऊन व्हायला सगळं. त्यात माझी जरा अगोदर जाऊन नाही. येताना काय झालं जेवण आलेलं सगळं झालं. आमचं काय झालं विषय घाटा माहिती का. आमचं पण तिथं झालं. कार्यक्रम लय जोरात झाला त्यामुळे जरा विषय ऍड झाला. तर आता मासं करायला दिली ती तिथं. किती किलो मासं होते काय माहित नाही. तर क्वालिटी होतं वाटतं. रूम कुठं आहे विचारूया. दादा रूम कुठं आहे. रूम कुठं आहे. चला रूम मध्ये जातो झोपतो मी निवांत. का काय झोपायला मला जाम. तर रूमा कशा आहे त्यात बघून येतो मी तिकडं. बाकीचं ते पकावा काय ठरवा ना त्यांची कुठं अलीकडं पलीकडं त्यातून बघून जातो रूमा तर बघून येतो मी कशा आहे. तर चला असा आहे रिसॉर्ट इथं दुर्गा सागर. विषय हार्ड जातो जरा बघतो रूमा कशा आहे. आपला विषय गोल झालेला आहे. गाड्या बिध्या टकाटक वातावरण करून आता निवांत झोपायचं. आता डायरेक्ट जेवणालाच उठायचं ना. जेवणाला उठायचं. जावा मी सनसेटलाच जाणार आंघोळीला. आता आधीमध्ये काय नाही. आता निवांत झोपणार आणि जेवाय तेवढं उठवा. जेवाय तेवढं उठायचं. चला मी झोपतो आता. गुड नाईट. भेटू संध्याकाळी. नाही जेवताना भेटू जेवताना जरा. तर सध्या झोपत नव्हतं. पंखा बंद करतो. चालू तर टेस्टिंग सांगली असं म्हणते. जरा बघूया काय काय विषय टेस्टिंगला दिला त्यांनी. टेस्टिंगचा जरा माशाचा विषय खातो आणि बघू परत पुढचा विषय. तर आता सुरमई थोडीशी फ्राय आणि काय कोळंबी फ्राय आणि बांगडा फ्राय सगळे आणले दादारावांनी. दादा या लागले तडस करत सुट्टी नॉट. कसं दिसतंय हत्यार कडकनाथ हत्यार आहे भावा. एक नंबर क्वालिटी टेस्ट बिस्ट एकदम कडक आहे. असं कोळंबी दिलं नाही. कोळंबी अजून दिलं नाही. कोळंबी राहू दे. क्वालिटी दूध सागर चालू कडक कडक आहे. कडकनाथ कोंबडी कमी पैशातला पुरवठी मारा बांगडामध्ये. कुरकुरीचा एकदम कडक. आता खायचं झोपायचं परत जेवण उठायचं परत बीच नाद गर्दी कडक. आता जरा खातो. बांगड्या 2-4 पीस आहे. सुरमई 2-4 पीस आहे. आता चालू करतो आता. तर बांगडा बिंगडा खाऊन सगळं ओके कार्यक्रम झाला आहे. आता आणि मी झोपणार आहे. परत न जेवण उठणार आणि संध्याकाळी बीचवर जाणार सनसेट बघायला दिसतं. विषय बोल जरा झोप पूर्ण झाली पाहिजे. गाडीनं प्रवासातून येताना झोप माझी काय पूर्ण झाली नाही. जरा आता 1 तासभर झोप झाली माझी. आता जरा टकाटक बिटी झोपतो. विषय हार्ड. तर ह्याच्या आग्रहास्तव आम्ही आत्ता बीचवर निघालो. माझी खरंच इच्छा नव्हती पण काय यालाच लागतंय. नाही बी म्हणत आपलं 200 रुपयाची चड्डी घेतल्या. ती चड्डी घातल्या. ह्यानं पण 100 रुपयाची चड्डी घेतल्या. चड्डी घातली 100ची ह्यानं. आणि सगळ्यांनी चड्ड्या घातल्या त्या. आता इथनं नीट गोल जायचं बीचवर. इथं एक शतपावली केल्यानंतर बीच लागतं इथं. आणि त्या बीचवर आम्ही जाणार. थंड चिल्ड राहू दे. तर जायचं आता जाऊन बीच वगैरे बघायचं. ही पवनार आहे तिथं.
अंग काळं पडणार 100% मला माहीत आहे. मी काय समुद्राच्या पाण्यात पाऊल बी ठेवणार नाही, कारण परत लय विषय हार्ड होतो. नुसतं लांबच्या लांब बघायचं, बीचवर भुबळ पारणं फेडायचं आपलं आणि याचं परत संध्याकाळी जेवून झालं की झोपायचं. संध्याकाळी सनसेटला 100% जाणार, तेव्हा मज्जा असणार आहे. आत्ता काय एवढा विषय नाही, तरी पण ही म्हणते म्हणल्या जा आहे तेवढे 4 शतपावली करून येतो जातो. विषयाला हार्ड व्हायला नको. चला 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 कुलूप घाला चला. ओके चला बीचवर चला. तर दीपक दादाच्या आग्रह असतो पाटील साहेब, तुम्हाला सांगतो दीपक दादाच्या आग्रह असतो मी निघालो बीचवर. परत थोड्या वेळानं जेवणाचा कार्यक्रम आहे मोठा, तडस आहे, मासे बीच गच करायचं, कोळंबी फ्राय राहिला असलं तर संध्याकाळी नवीन आणू आपण 5-6 किलो आणू आणि सुट्टी द्यायची नाही, पण तडसच करून जायच्या गावात नाद करते काय त्यामुळे संध्याकाळी आणायचं. लिंबू पिऊनच कार्यक्रम करा, सुट्टी द्यायची नाही, वाद नाही त्यात. तर मी आणवानी आलोय बिना चपलाचं, कारण विषय असं झाला उद्या संध्याकाळी निघाला चालेल, पण सुट्टी द्यायची नाही, गच्च तडस करूनच जायची असा विषय केला आहे मी. तर सध्या असा विषय झाला आमचा की माझी इच्छा नव्हती बीचवर यायची, तरी पण दिप्या म्हणला आमचं फोटो काढाय कोण नाही, समुद्राच्या पाण्यात पाय सुद्धा ठेवणार नाही, कारण संध्याकाळी सनसेटलाच यायचं. जी बोंगाड्याने सांगितलेलं पटन झाले. कारण काय होतंय, दिवसा डावळे आले की जरा विषय कसा होतोय, ऊन लागल्यावर ना त्वचा काळवंट द्या, आधीच मी काळ त्यात आणि त्वचा काळवंटली तर विषय हार्ड व्हायचा. तर बीच क्लीन अँड क्लिअर आहे, इथं विषय हार्ड आहे. आणि पोरं जाऊन लागले ती चाळ करा, आपलं चाळ करायला लागले, सुट्टी दिन झाली ती, मस्त काढली ती आणि 1 तासभर झोप काढल्या, त्यामुळे एकदम खट्ट वाटते. मी बाहेरनं तुमचं फुटेज घेणार आहे, आमचं सगळं सांभाळायचं. सगळ्यात तुम्ही हाय की हो, चला मी हाय सांभाळायला. तर वातावरण पुढचं एकदम टॉपचं वातावरण आहे, असं सगळीकडे लाटा आणि रीती भीती. त्या हरण्या बंदर सारखं बीच नाही इथं, बीच एकदम क्वालिटी आहे, क्लीन अँड क्लिअर बीच आहे इथं जरा. आणि म्हणून मी म्हटलं कुठल्या बीचवर आपण विसरलो, कुठल्या बीचवर आपण, मुरुड बीचवर आहे, मुरुड बीचवर. हरणे राहिलं तिकडं, त्या टोकाला तिकडं तुम्हाला दिसत असलं तर बघा, नाहीतर नाही. तो हरण्याचा ब्रिज आहे तिकडं, तो टोक ती किल्ला दिसतो तो हरण्या, आणि तिकडे इकडे आलं की क्लीन अँड क्लिअर कसा आहे बीच तिकडं. मेरा भाई तर समुद्रातील एन्जॉयमेंट आमची झालेली आहे इथली. आणि ह्याच्या गावात तिकडे लपड झूम करून जातो.
असा विषय आहे. तिकडे एक काय लपडं बिपडं चालू आहे त्यांचं, काहीतरी विषय सिनेमॅटिक विषय असणार त्यांचा काहीतरी. तर आमचा सगळा इथला शो झाला आहे आणि आम्ही नीट गोल निघालो आता भोजन ग्रहण करण्यासाठी. तर मछली जलकी राणी आहे, उसको तलके खाणी असा विषय आज आमचा जातो. मासा फ्राय केलेला असेल गच्चपैकी वराबाळायचा, असा वाढायचा ती हॉलिवूड पिक्चरमध्ये असतं माहिती आहे, नुसता असा वाढायचा, मांस सगळं तोंडात आणि काटा फांजरी बाहेर, वाट फाडून निघाणार म्हणजे बरं. असं काय करायचं नाही, मांस हळूहळू काढून खायचं. आम्ही आणलंय गच्च मासा आणली ती, कुठला आहे कोळंबी हाय, बांगडा हाय, सुरमई हाय, सुट्टी द्यायची नाही, गच खायचं, एन्जॉयमेंट झालं समुद्राची. संध्याकाळी याचं जरा संध्याकाळी मी लवकर येतो. इथलं जरा पाऊस जर नाही आला तर इथलं तुम्हाला सनसेटचं सिनेमॅटिक दृश्य दावतो कसा कसा विषय असतो, असं गुलाबी सगळं दिसतंय. जर पाऊस नाही आला, आबाळ नाही आलं तरचा विषय आहे. आणि जर पाऊस वगैरे असला तरी पण आम्ही येणार, आम्ही एन्जॉयमेंट करून जाणार, तुम्हाला बघायला फक्त भेटणार नाही. आणि जर बघायला भेटलं तर विषय हार्ड हो. तर चला आता जातो आणि भोजन ग्रहण करण्याची आमची तयारी चालू करतो. तर चलो. तर मासा आली ती, 2 पीस घ्या सगळ्यासनी, डबल घ्या, 2 पीस घ्या. बरं हे घेतो तुम्ही बांगडा सुरमई कुठला बी खावा, कायच करा, सुट्टी देऊ नका. तर ताट आता भरलंय. तर सध्या 5 वाजले द्या, नाही 5 नाही 5:30 वाजले द्या. मला यायचं होतं 5:30 वाजता. तर 5:30 वाजता मी उठलो, आवरलं. याच्या गावात बुट बघा, अर्धा बूट भिजला माझा, डबकं साठलं त्या तिथं मागं ह्याच्या. मग जरा विषय गंभीर झाला. म्हटल्यानंतर मग कोण कार्यकर्ते म्हणलं येणार असलं तर चला म्हटलं. मी निघालो बीच बघायला आणि पाणी जरा पुढं आलेलं दिसतंय, पाणी जरा पुढं आलंय. दुपारी जरा पाणी आतमध्ये होतं. तर इथं सनसेट बघण्यासाठी मी आलो या, तोंडवर घेऊन आपलं करत. तर एकटंच आलो या, आलो तर कोण काळ कुत्र बी नव्हतं इथं दुपारी. आता जरा हाय ती पोरं वगैरे आली, ती शूटिंग वगैरे करा, इकडे तिकडे फोटो बिटो काढायला गच्चपैकी. आणि सनसेटचा व्ह्यू जोर दिसायला लागला आता, 1 नंबर असं दिसतं या. हे कंडक्का पीस नाद करेल तसा विषय हार्ड दिसतो इथला. तर आता जरा जवळ जातो, जवळ जाऊन भिन्न प्रकारचं फुटेज दावतो तुम्हाला कसा कसा विषय इथला. आणि तिकडं चालू आहे फोटो शूटिंग, प्री वेडिंग असेल, XYZ असं तिकडं समुद्राकडे असं चालत राहते हो, त्याला पर्याय नाही. आणि इकडं काय नाही, आता बाटल्या बिटल्या गच्च आली तर मुरुड बीचवर वाहून. त्याच्या यायला पाणी इथं पर्यंत आणतं काय दुपारी, बहुतेक आत निघालंय पाणी. आता संध्याकाळ झालाय म्हटलं ना. तर इथं पोचलोय बीचवर, तडस चालू आहे, तडस मध्ये 2-4 पब्लिक, तेवढे 4-5 जण 10-12 जण आहे ती, बाकीचा लई विषय नाही तर बीच कडला. आणि तिकडल्या बाजूला सगळा पाऊस चालू आहे, म्हणजे हारण्या बंदर साईडला सगळा पाऊस चालू आहे. तिकडं सगळं असं ढग निघाले, तिकडं काय सगळं कोरडच पडलं मोकळं आदाशी. आणि इथं सध्या आभाळ नाही, त्यामुळे सनसेट पण चांगला दिसायला लागला मला. जोपर्यंत ती आभाळ सूर्याच्या आड होईल त्याच्या अगोदर इथला सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला धावतो. तर बघून घ्या. पाण्याचा आवाज बी जोर येतो, धाड 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 धाड, लाटा बिटा जोरात येतो, विषय हार्ड आहे इथला. तर बघून घ्या तुम्ही पण. तर अशा पद्धतीने मी चालता चालता तिकडे इकडं आलो पाक चालत चालत. म्हटलं समुद्रामध्ये काय पाऊल पण ठेवायला नाही आपल्याला, म्हटलं ना कडेकडेनंच फिरायचं, जरा इकडे तिकडे बघायचं. तर मुरुड बीच कडे कुठं हारण्या बंदराकडे आत्ता पाऊस चालू असं वाटतं मला, कारण तिकडे आभाळ सगळं आहे. आणि झालं संध्याकाळी आभाळ आला नाही, त्यामुळं विषय जरा जोरात झाला. सनसेट तर बघायला गावला मला. इथं कार्यकर्ता आमचं झोपली, ती झोपा म्हणलं निवांत, मी जाऊन येतो फिरून म्हटलं. विषय जरा संध्याकाळचं जरा बरं वाटतंय, कारण दिवसा स्किन जरा काळी पडली तर काय करायचं. तर विषय एकदम गंभीर आहे इथला आणि वातावरण एकदम कडक वातावरण आहे. आणि मागं पण हिरवळ वगैरे जास्त आहे. जरा बीचच्या कडेला घाण आहे इथं, पण तेवढं चालायचं. कडेकडे जरा समुद्राचं जिथंपर्यंत पाणी येतंय तिथंपर्यंत एकदम असं काचगत वातावरण आहे, सगळं रिफ्लेक्शन येतंय सूर्याचं वगैरे, एकदम कडक व्ह्यू आहे.
तर मी बघतोय, तुम्ही पण बघून घ्या कसा कसा विषय येतला. आम्ही मगाच्या हरण्या बंदरावर मासाना गेलतो तर बीचकडला मासं मरून पडले ते. असं कुठला मासा आहे काय माहित नाही मला, पण जाता जाता दिसला जायला म्हटलं जरा पिवळ्यान वरनं काळ्या कलरचा मासा आहे तो. आणि पाणी जरा हळूहळू पुढे यायला लागलंय जास्त, कारण दुपारी एवढ्या वरपर्यंत पाणी नव्हतं, थोडंसं आत पाणी होतं दुपारी. आता जरा वरपर्यंत पाणी जास्त यायला लागलंय माझ्या मागे. असं माझ्या मागणं पाणी यायला लागलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा विषय झालाय. आणि सगळा बीच वगैरे बघितलाय मी, सनसेट वगैरे बघितलाय. आता जायचं नीट गोल जाऊन आंघोळ करायचं, अभ्यंग स्नान करायचं, आवरायचं, आवरून परत आणि मासं वरबडा बसा. सुट्टी द्यायची नाही. गच्च मासं खायचं, आपण ढीगवर मासं आणली ती कोळंबी गच्च खायचं, सुट्टी द्यायची नाही. तर तिथलं जरा मी आता नेतृत्व माझं घेऊन टाकतो इंडिव्हिज्युअल आणि मग जातो थोड्या वेळानं. तर बघतो जरा कसा कसा विषय येतला. एकदम असा कडक विवाह, कडक नाद करते का असा विवाह. आता पाऊस सदृश्य वातावरण होईल असं वाटतं मला, त्यामुळे लय उशीर थांबणं इथं धोकादायक आहे. सर्दी पडचं खोकला झालं तर आपल्याला सोसाय नाही दी, त्यामुळे आपण आपल्या मार्गक्रमण केलेलं बरं आपल्या रिसॉर्टवर. तर जातो. आमचं कार्यकर्ते बहुतेक नाही येणार आज, कारण त्यांना इच्छा नाही आता. म्हणजे दुपारी त्यांनी खूप गोंधळ घातला या बीचवर, त्यामुळं त्यांची इच्छा मिळाल्यासारखी आहे, त्यामुळे ती झोपली ती. मी आपलं काय दुपारीला एन्जॉय केला नाही, तर निवांत म्हटलं सनसेट बघायचं संध्याकाळी याचं. तर आता मी निघालोय नीट गोल्ड रिसॉर्टकडे. तर चला बाद झाला आजच्या पुरती एवढंच. आता आवरावरीचा कार्यक्रम करतो. सकाळी जर पाऊस तोंड घेऊन फिरायला लागलो इकडे तिकडे सगळीकडे. चला बाय बाय, जातो रिसॉर्टवर जातो आधी. तर फायनली आंघोळ वगैरे सगळी माझी झालेली आहे आणि गारच पाणी येतं, गरम पाणी वगैरे काय नाही. आणि इथलं भाडं म्हणलं तर ह्या रूमचं भाडं आहे 1500 रुपये एका रूमचं. तुम्हाला पलीकडची रूम आमची घेतली आहे तिथं डबल बेड आहे ती, आणि इथं आहे सिंगल बेड असा. तिथं काय चड्ड्या बिड्ड्या हातार आहेत पोरांनी वाळत घातली त्या, कारण बाहेर वातावरण जरा ह्या पाऊस ढगाळ वातावरण आहे त्यामुळं. आणि इथं खाली असं 2 गाद्या हातरून देते ती. एक्स्ट्रा माणसं वरती आणि खाली दोघांची 5 माणसं एका रूममध्ये बसते ती. तर लुक आपला तयार झालेला आहे. आपण आता दळभद्री आरशात ह्या बघूया. म्हणजे ह्याच्यावर काय सगळे डागच पडले, ते कोण पुसत नसणार आहे कवा. तर लुक आपला जरा बऱ्यापैकी सेट करूया केस बिस, जंगाल सेट करूया आपले जंगाल. तर झालंय जंगाल सेट. आणि आता थोडंसं बाहेरचं सिनेमॅटिक वातावरण बघायला आपण जाऊया रिसॉर्टमधलंच. इकडलं तिकडलं जरा भिन्न प्रकारचं पॉईंट जातो तुम्हाला रिसॉर्टमधलं. तर चला बाहेर जाऊया. आवरलं माझं, चड्डीन टावेल वाळत घालून गोटं जातो बाहेर. तर बाबानो संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन आमचं चालू झालंय आणि गच्चपैकी मछली फ्राय आता आम्ही खाणार आहे. तर चालू आहे, बघू शकताय तुम्ही. गच्च मासा आणलेली फ्राय करून आईच्या गावात. तर सध्या पाऊस सदृश्य वातावरण जास्त निर्माण झालंय. तर बदाबद पाऊस पडायला लागलाय आणि पाऊस पडल्यामुळे लाईट गायब झाल्या. आता फ्लॅश लाईट लावून आम्ही जेवणार, कारण माशाचं पीस संपवलं पाहिजे. ती जास्त शिल्लक राहिली, सुट्टी काय जेवायला माझं सगळं गच्च खायचं टच राहायचं, एन्जॉयमेंट करायची. तर आता ब्लॉग मी इथं थांबवतो, उद्या सकाळी चालू करू. तर बाय बाय, टाटा. आजच्या पुरते एवढं.